नमस्ते मंडळी, आज मी आपल्या किचनमध्ये एक अशी रेसिपी बनवणार आहे जी लहान मुलं तर खातातच, शिवाय मोठे लोक, म्हातारे लोक देखील आवडीने खातात। तर आज आपण बनवूया फ्रेंच फ्राईज। फ्रेंच फ्राईज करण्यासाठी मी इथे लांब लांब असे बटाटे घेतलेले आहेत। बटाटे हे लांब लांब चॉईस करायचे आहे, कारण बटाटे लांब लांब असले तर आपले फ्राईज हे एकदम छान छान येणार आहेत लांब लांब। तर या बटाट्यांची आता आपण साल काढून घेऊया। बटाट्याची अशा प्रकारे सगळी साल काढून घेतली आहे। जर बटाट्याचा असा खराब काही पार्ट असेल तर तो पार्ट पण आपल्याला काढून घ्यायचा आहे। बटाट्याची आपण एक प्रॉपर कटिंग करून घेऊ, म्हणजे आपले फ्राईज हे छान मार्केट सारखे दिसतील, जसे बाजारात दिसतात अगदी तसे। हा बटाट्याचा खराब पार्ट दिसतोय, हा मी थोडा कट करून घेणार आहे, म्हणजे आपले फ्राईज दिसायला पण छान दिसतील आणि त्याची टेस्ट चेंज नाही होणार। आता फ्राईज हे आपल्याला प्रॉपर कटिंग करायची आहे। फ्राईज बनवताना मी अशा काही ट्रिक्स सांगणार आहेत तुम्हाला सिक्रेट, की तुमचे फ्राईज हे अगदी मार्केट सारखे बनतील, जसे बाजारात भेटतात अगदी तसेच। या प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे। एका भांड्यात मी साइडला पाणी बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे। जे आपले फ्राईज झाले की आपल्याला लगेचच आपले फ्राईज पाण्यात थोडे बॉईल करण्यासाठी ठेवायचे। ह्या प्रकारे आपले सगळे फ्राईज असे दिसणार आहे। आता एका भांड्यात मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। हे पाणी उकळले की आपण त्यात आपले फ्राईज टाकू। जर पाणी उकळण्यासाठी जर बराच टाइम असेल तर तुम्ही ते बटाट्याचे काप थोड्या वेळ पाण्यात ठेवून द्या, म्हणजे ते काळे पडणार नाही। पाण्याला उकळी आली आहे, आता मी यात घालते आपले फ्राईज। आता फ्राईज टाकल्यानंतर यात मी घालते आहे मीठ, आणि हा एक सिक्रेट वस्तू टाकते की ज्यामुळे आपल्या जे काही फ्राईज आहे त्यांचा शेप हा तसाच राहील जसं आपण कट केलेला आहे। यात मी घालते आहे व्हिनेगार। व्हिनेगार टाकल्यामुळे जो काही फ्राईजचा शेप आहे तो तसाच राहणार आहे। फ्राईज एकदा आपण चेक करून घेऊ। शिजलेत का नाही, अजून 2-3 मिनिटं आपण राहू देऊया, म्हणजे ते छान आतपर्यंत शिजतील। आता आपले फ्राईज छान शिजले। आता गॅस मी बंद करते आहे। हे फ्राईज आता एका आपल्याला चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहे। फ्राईजचं सगळं पाणी मी वेगळं काढून घेतलेलं आहे। हे फ्राईज आता सुती कापडावर छान मी सुकून घेणार आहे, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी हे आता निघून गेलेलं आहे। आता आपले हे फ्राईज नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत पॅन मध्ये मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत हे तेल गरम होतं तोपर्यंत आपण फ्राईजला आता कोटिंग करून घेऊ। फ्राईजवर आता कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग करण्यासाठी मी आता छान पीठ भुरभुरून घेणार आहे। तोपर्यंत आपलं तेल पण गरम होईल। ह्या प्रकारे सगळ्या फ्राईजला आता आपल्याला कोटिंग करून घ्यायचंय। अशा प्रकारे सगळ्या फ्राईजला आता आपलं कोटिंग करून झालेलं आहे, आणि तेल पण आता आपलं तापलेलं आहे। आपण फ्राईज त्यात घालूया। तेल हे गरम झालेलं आहे। आता यात मी फ्राईज टाकते आहे। फ्राईज तळताना आपल्याला मीडियम फ्लेमलाच तळायचे आहे। गॅस हा मीडियम फ्लेमला ठेवल्यामुळे आपले फ्राईज एकदम नरम नरम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी होणार आहे।
तुम्ही बघू शकता आपण व्हिनेगर टाकल्यामुळे फ्राईजने एकदम छान आकार घेतलेला आहे, ते तळताना देखील तुटत नाही आहे. तर तुम्ही फ्राईज करताना व्हिनेगर हे नक्की ॲड करा. आता तुम्ही बघू शकता आपले फ्राईज हे छान आता गोल्डन कलर घ्यायला लागलेले आहेत. आता फक्त मी 2 मिनिटासाठी तळणार आहे इथे. फ्राईज हे आता आपले झालेले आहेत तळून, तर ते आता मी एका चाळणीत घेणार आहे, म्हणजे हे सगळं एक्स्ट्राचं तेल आहे ते त्या भांड्यामध्ये नितरून जाईल. आणि आपल्याला आता गरम गरम फ्राईजला तिखट मीठ जो काही आपण चाट मसाला वगैरे लावणार आहे तो गरम गरम फ्राईजला लावायचा आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतात ते. फ्राईजला आपल्याला लगेचच मसाले लावायचे आहे. मी इथे घेते आहे चाट मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ, कारण आपण ऑलरेडी बॉईल करताना पण मीठ ॲड केलेलं आहे, ते लक्षात ठेवून करा. तुम्हाला जर स्पायसी हवे असतील तर तुम्ही थोडीशी लाल चटणी देखील घालू शकता. माझं लहान बाळ हे आवडीने खातं, त्याच्यामुळे मी यात तिखट टाकले नाही आहे. तर आता आपण हे फ्राईज सर्व करूया. बघू शकता तुम्ही आपले फ्राईज किती सुंदर झालेले आहेत. त्यांचा कलर स्ट्रक्चर एकदम परफेक्ट आलेला आहे. बिलकुल आपण बाहेर कॅफेमध्ये घेतो अगदी त्या प्रकारेच. आवाजावरनं तर लक्षात आलंच असेल तुम्हाला आपले फ्राईज किती क्रिस्पी झाले आणि आतून एकदम सॉफ्ट. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय.